हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे 11 एप्रिल. आज बकरी ईद आहे. तुम्हाला बकरी ईदच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खूप दिवसानंतर आज ब्लॉग शूट करते कारण डेली रुटीनमुळे आणि कामामुळे ब्लॉग करायला जमलंच नाही. तर आज आहे बकरी ईदमुळे आज सुट्टी आहे. तर आज खूप खास असं घरी एक कार्यक्रम आहे. तो म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आत्याच्या मुलीचं आता लग्न ठरलं आहे. मेमध्ये लग्न आहे. तर त्यासाठी आज मी तिचं केळवण ठेवलं आहे घरी. तर ती आज येणार आहे केळवणाला. आत्ता वाजले 8:30. माझा स्वयंपाक आता मी लागणार आहे करायला कारण ते 11-12पर्यंत येतील. तर मग बघू काय काय कसं होते, तुमच्याबरोबर शेअर करेल. त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया. गोड म्हणून मी काल रात्रीच इथे गुलाबजाम करून ठेवले आहेत. इथे कुकरमध्ये मी बटाटे शिजत घातले. मी बटाट्याची भाजी करणार आहे. चपात्यांचं पीठही मळून झालेलं आहे. बिर्याणी करणार आहे त्यामुळे भाज्या मी इथे थोड्याशा शिजवून घेणार आहे, म्हणजे कच्च्या लागणार नाहीत. त्यानंतर इथे मी भात शिजवून घेण्यासाठी पाणी वगैरे तापत ठेवले आहे आणि दुसरीकडे मी आता इथे बटाट्याची भाजी करणार आहे. बटाटे आपले शिजवून घेतले. बटाट्याची भाजी आपली मस्त अशी तयार झालेली आहे. आता आपण बिर्याणीची तयारी करूया. इथे राईस पण आपला शिजलेला आहे. आता आपण राईस काढून घेऊयात. राईस तयार झाला आहे आणि इथे मी बिर्याणीसाठी लागणारा कांदा इथे तळून घेत आहे आणि आपण नंतर मग बिर्याणी तयार करणार आहोत. साजणाची